जर सांगतो आय लर्न इन 10th क्लास, टुडेज माय टॉपिक इज एपी. एपी मीन्स अर्थमॅटिक प्रोग्रेस. अर्थमॅटिक प्रोग्रेशन. AP. AP means sequence. Sequence म्हणजे कोणाला काही माहित आहे का? काय सिक्वेन्स म्हणजे? पहिले शिकवत्या नंतर क्वेश्चन विचारला. नाही. सिक्वेन्स म्हणजे एकामागे एक. सपोज कसं? जसं 1 नंतर 2 येते, 2 नंतर 3 येते, 3 नंतर 4 येते. प्रसादनी सांगितलं की एका रूम मध्ये आहे आणि एका वेळेस एक नंतर बसून आहे. जसं की दादा नंतर आयुष दादा नंतर हर्षद. याला आपण सिक्वेन्स असं म्हणू शकतो. सिक्वेन्स मीन्स सिक्वेन्स आपण कसं पण घेऊ शकतो. जसे की 1 2 3 4 5 6 जे काही येते समोर याला आपण सिक्वेन्स म्हणू शकतो. आपण सिक्वेन्स म्हणून पण असं पण घेऊ शकतो ज्याचे म्हणजे असं 2 4 6 8 याला 2 चा डिफरन्स आहे ना, याला पण आपण सिक्वेन्स म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण जर डे टू डे लाईफ मध्ये जर एक्झाम्पल बघितलं तर आपण जेवण करतो. जेवण करत असताना सगळ्यात पहिले आपण पोळी घेतो, पोळी नंतर भाजी, भाजी नंतर आपण कढी वगैरे जे काही येते, मग नंतर भात. याला पण आपण सिक्वेन्स असं म्हणू शकतो. Sequence also denoted by T1 equals T1 T2 T3. याला आपण डिनोट करतो. सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊ शकतो. याला आपण सिक्वेन्स असं म्हणू शकतो का? याला सिक्वेन्स म्हणू शकतो का? सिक्वेन्स प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला आहे. याला आपण डिनोट केलं होतं T1 T2. तर आपण डिनोट करून टाकू. म्हणजे T1 ला आपण A सुद्धा म्हणतो. तर त्याला A इक्वल्स टू T1 इक्वल्स टू T1 ची व्हॅल्यू किती आहे? 12. T2 ची व्हॅल्यू 16. T3 ची व्हॅल्यू आहे आपली 24. आणि हे 248 म्हणजे लास्ट टर्म. लास्ट टर्म म्हणजे 248 म्हणजे लास्ट टर्मला डिनोट करते T and D. Tn इक्वल्स टू 248. याला कॉमन डिफरन्स असे सुद्धा म्हणतात. कॉमन डिफरन्स इज ऑल्सो डिनोटेड बाय स्मॉल d. कॉमन डिफरन्स याचा फॉर्म्युला आहे T2 इक्वल्स टू D2 मायनस T1. याचा फॉर्म्युला आहे D2 ची व्हॅल्यू आपली आहे 16. 16 मायनस 12 इक्वल्स टू 4. आपण याला अजून असं पण म्हणू शकतो. जर एकाने आपल्याला जर सिक्वेन्स जर नसेल माहीत पडत तर आपण तर दुसऱ्या याने काढू शकतो. जसं D इक्वल्स टू T3 मायनस T2. T3 ची व्हॅल्यू किती आहे? 20. तर इकडे 24 मायनस 20 मायनस 16 इक्वल्स टू 4. हा पण D ची व्हॅल्यू 4 निघाली आहे, हा पण D ची व्हॅल्यू 4 निघाली आहे. तर आपण याला सिक्वेन्स मध्ये आहे म्हणून असं ठरवू शकतो आणि एपीबी आहे म्हणून असं म्हणू शकतो. तर एपीचा एक फॉर्म्युला आहे. एपीचा एक फॉर्म्युला आहे Tn इक्वल्स टू A प्लस n मायनस 1 इंटू D. Tn मीन्स लास्ट टर्म आपली होती 248. मतलब Tn 248. A ची व्हॅल्यू आपल्याला माहित होती किती? 12. A इक्वल्स टू A ला आपण T पण म्हणत होतो इक्वल्स टू 12. आपल्याला D पण माहित होता. D आपला 4 निघाला होता. D इक्वल्स टू 4. ओके. तर आपल्याला फाइंड करायचा आहे n. तर Tn ची व्हॅल्यू किती दिली आहे? 248
इक्वल्स टू एची व्हॅल्यू दिली आपल्याला 12 प्लस एची व्हॅल्यू माहित नाही म्हणून जशी आहे तशी ठेवायची प्लस 1 डी ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 4. तर इथं आपण इक्वेशन बनवलं आहे 248 इकडे 12 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे इकडे गेल्यावर डिव्हिजन मध्ये जाईल 12 इक्वल्स टू n minus 1 into 4. ओके तर आपण या डिव्हायडेशन करू 12 on the 12 इथं थोडीशी मिस्टेक झाली सॉरी माय मिस्टेक इकडे प्लस मध्ये इकडे गेला मायनस मध्ये 248 minus 12 equals to n minus 1 into 4 248 minus 12 8 टाइम अप झाला काय इकडे 4 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे इकडे गेला डिव्हिजन मध्ये इकडे आपण याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ 2 3 6 इक्वल्स टू 4n 4 1 जा 4 इकडे 4 प्लस मध्ये आहे मायनस मध्ये आहे इकडे गेला प्लस मध्ये पहिले तू कॉल करून घे लवकर नंतर सांग वेळ सांगून दे लवकर एक्सप्लेन म्हणजे इकडे हा 4 इकडे प्लस मायनस मध्ये होता इकडे गेल्यावर प्लस मध्ये झाली याची दोघांची ऍडिशन झाली याच्या दोघांची ऍडिशन निघाली आपली 240 इथं 4 आहे नव्हता इथे 4n आहे हा 4 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे गेला डिव्हायडेशन मध्ये याचा मग डिव्हायडेशन झालं आणि 60 आन्सर निघाला n = 60 आन्सर निघाला एनी क्वेश्चन